आताच या ठिकाणी आम्हाला लाभले देणगी जाते सन्माननीय सुहेब शेठ पांगारकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं देणगी मूल्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे। मंडळ आपलं शतशार्दी आहे, आभारी आहे, धन्यवाद। चढाईसाठी पुन्हा एकदा द फ्लाइंग जॅट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशी सिया जर्सी क्रमांक 3 4 एक समीकरण असेल चढाईसाठी। वेळ काढू धोरण समबेल यामध्ये किंवा मात्र शंका नाही, कारण काही गुणांची का होईना आघाडी माझ्याकडे आहे, मी प्रयत्न करणार नाही। चढाईसाठी तिला प्रत्युत्तर दखल मजबूत देहबांध लाभलेली जर्सी क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळते। एक युवा उद्योजक, एक सक्सेसफुल उद्योजक खऱ्या अर्थाने संतोषजी पाटील आणि तसेच देऊळ कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोष सांगोजी पाटील आपल्याला विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। एक यशस्वी उद्योजक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। चला पुढील होणारा सामना असेल पाली विरुद्ध ऋतिक स्पोर्ट्स पेन। निश्चितच ओव्हरकिकच्या माध्यमातून कोपरक्षकीला टिपला गेलाय, अचूकरित्या टिपला गेलाय आणि टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेस सध्या निश्चितच निसटली आहे आणि सक्सेसफुल चढाई, जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो। रसिक मनावर अधिराज्य करणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। चंद्रकांत चाळके यांच्या माध्यमातून सियासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। सामना संपला तर आपण प्राइस कलेक्ट करायचा आहे। प्राची सिया आपल्यासाठी पारितोषिक या ठिकाणी लगावलं गेलं आणि आपण त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे। आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल ती नांदगाव संघाला। निश्चितच जर प्रयत्न चांगला झाला तर सुपर टॅकल होऊ शकते। 2 गुणांनी या ठिकाणी गुणफलक पूर्णतः बदलून जाईल। गुणफलक 2 गुणांनी पिछाडी मात्र निश्चितच भरून निघू शकते, परंतु कोणत्याही प्रकारे खोलवर चढाई नाही। 3 खेळाडू मैदानामध्ये असेल, गुण मिळवून तितकंच सोपं नसेल। चढाई बहादराला देखील माहित असायला हवं प्रत्युत्तर दाखल ही लौकिक खेळाडू यावेळी चढाईसाठी। तो दोस्तों कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न करा, प्रयत्नशील रहा, निश्चितच बोनस अधिक 1 गुण यावेळेस पाहायला मिळाला। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 सिया 4 एक समीकरण असेल। यावेळेस मात्र अँकल होल्ड केला गेला आहे। एक मजबूत देहामध्ये आपल्या खेळाडूकडून आणि सक्सेसफुल अटेम्प्ट त्या ठिकाणी सियाला मात्र घसाड केलं गेलं, मैदानाच्या बाहेर पाठवलं गेले। सुंदर पकड स्पर्धा आहे। यानंतर 125वी कबड्डी स्पर्धा आम्ही कशी आयोजित करू यासाठी आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। सन्माननीय कुमारजी आपल्या गावाची देवता आई जागमाता देवी चरणी नतमस्तक होतो। अखंड हिंदुस्थानचे दैवत राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा जागमाता मंडळाच्या वतीने महिला कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या दरम्यान सगळ्यांचीच नावं न घेता सन्माननीय व्यासपीठ या मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित, ज्या महिला संघाने या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्या सर्व टीम, मला वाटतं रायगड जिल्ह्यातून अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम बघायला मिळतोय। सर्व या ठिकाणी अंपायर, उपस्थित बंधू भगिनी, खरं म्हणजे काल सुद्धा माझं या ठिकाणी मनोगत मी या ठिकाणी व्यक्त केलं होतं। एक टीम या ठिकाणी
आज मला बघायला मिळते. खरोखर अतिशय उत्तमरित्या हे खेळतात आणि त्यांना या घडवण्यासाठी जी काय आमच्या मंडळातील जी काय सायगावकर असेल किंवा धुमाळ असेल किंवा त्यांचे सर्व सहकारी जे काही मेहनत घेत आहेत त्याच खऱ्या अर्थाने या ठिकाणी बघायला मिळते. मी या जागमाता मंडळाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि काल सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारच्या स्पर्धा पार पडल्या, त्याबद्दल सुद्धा आपल्या रसिक प्रेक्षकांची वाहवा आपण मिळवलेली आहे. आज सुद्धा मला वाटतं काल मला वाटतं 4 वाजले असतील, आज मला वाटतं 1-1.5च्या आतमध्ये या स्पर्धा संपतील असं म्हणायला आवडत नाहीये. पण ठीक आहे, आज महिलांच्या किंवा या मुलींच्या रूपाने या ठिकाणी यांचं हे खेळ बघून आपल्या या बसलेल्या जे काही मुली असतील त्या नक्कीच यांचं अनुकरण करतील आणि आपल्या एक श्रीवर्धन तालुक्यामध्ये जर बोर्ली गावची एखादी टीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर प्रत्येक गावातील आणि प्रत्येक मंडळाची मुलींची टीम या ठिकाणी बघायला मिळेल असं आपण आयोजन केलेलं आहे. आणि आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व टीमला, उपस्थित टीमला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि मंडळाला सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुकुमार दादा, आपण या ठिकाणी बहुमोल मार्गदर्शन आमच्या मंडळाला केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. खऱ्या अर्थाने आत्ताच आम्हाला आपले दिंगीदाते चंद्रकांत सांगोजी फायदे यांच्या माध्यमातून 551 रुपये, तसेच अनिल गजानन फायदे यांच्या माध्यमातून 501 रुपये, तसेच सुजिता अनंत नागती यांच्या माध्यमातून 1000 रुपये, त्याच प्रकारे संतोष सांगोजी पाटील देऊळ कमिटी उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये. सर्व देणगीदात्यांचे या ठिकाणी मनपूर्वक मनस्वी धन्यवाद. रसिक वर्गामध्ये या ठिकाणी श्रीवर्धन तालुक्यातील कुराडी न्यूजचे वार्ताहर सन्माननीय इलेक्ट्रॉनिक मीडियाचे एक सर्व व्यक्तिमत्व सन्माननीय श्रीकांतजी शेलार आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे. कुराडी न्यूजचे इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व या ठिकाणी श्रीकांतजी शेलार आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे. अप्पा खरे यांच्या माध्यमातून यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर आपण हे आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. आताच या ठिकाणी पांडुरंग महादेव पाटील यांच्या माध्यमातून 151 रुपयाचं देणगी म्हणून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपलं शतशः ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद. आता मात्र सामन्यामध्ये चुरस आपल्याला पाहायला मिळते, तर इतका चुरशीचा सामना सुरू आहे. रसिक वर्ग का थंड बसला, दोन्ही गॅलरीमधून एकदा जोरदार आवाज येतो, जय जिजाऊ जय शिवराय. अहो तुमचं आमचं नातं काय? श्रीवर्धनकर तुम्हाला इतक्यातच थंडी लागली, जरा जोरदार आवाज येऊ द्या. अहो तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. या ठिकाणी सिंहाची पुन्हा एकदा चढाई आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 3 तिच्यासाठी बक्षिसांची या ठिकाणी खैरात केली जाते. अप्पा खरं त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅशबॅक जमा झालेला आहे. यावेळेस मात्र प्रयत्न चांगला होता परंतु सिंह निसटलेली आहे. प्रत्युत्तर दाखल आता मात्र ही एकवडी खेळाडू मैदानामध्ये शिल्लक, संपूर्ण संघाची जबाबदारी दारोमदार यांच्या खांद्यावर असेल. म्हणावा लागेल जबरदस्त कामगिरी, अशा खेळाडूंची नितांत गरज आहे या रायगड जिल्ह्याला. शहाणाक्ष आणि चातुर्याने परिपूर्ण जर्सी क्रमांक 13 नाव समजलं तर फार बरं होईल. मांगल्य खरेदी यांच्या माध्यमातून प्राची गरजसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. प्राची फायदे याच्यासाठी बोर्ली संघासाठी आलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एका दिलदार दानशूर व्यक्तिमत्वासाठी. आज मात्र द गेम चेंजर ऑफ दिस मॅच खऱ्या अर्थाने रसिक वर्गाच्या नजरा सिया काळेकडे असते. नक्कीच पराक्रमाशिवाय पुराणा नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं साहेब म्हटलं गेलंय.
तुम्ही त्या ठिकाणी बहारदार खेळ करा. तुमच्यासाठी बक्षिसांची खैरात करायला अनेक दिग्गज मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गावचे सदस्य रत्नाकर भाईले आपण या ठिकाणी रत्नाकर पय्यर आपण या ठिकाणी व्यासपीठावर घेऊन विराजमान व्हायचं आहे. तर रेड मशीन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थाने वारंवार सुरुवातीपासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चढाई आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अर्थातच सिया काळे. चला तिसरा व अंतिम पुकार, थर्ड अँड फायनल कॉल. शिवकन्या स्पोर्ट्स पाली विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेन. आपण मैदानाकडे रवाना व्हा. अर्थातच मैदानाच्या गेटजवळ यायचं आहे. शिवकन्या स्पोर्ट्स पाली विरुद्ध ऋतिक्षा स्पोर्ट्स पेन. पेन विरुद्ध पालीशी झुंज आपल्याला पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तिसरा पुकार झालेला आहे. शेवटची 2 मिनिटं दोन्ही संघांकडे असतील. एक बाहेर हो बोल पब्लिक मधनं कुठे हात वरती घ्यायची. मंगल्य दिनेश खरत यांच्या माध्यमातून प्राची हिच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. कुठे आहेस तू? कोण कोण आहे? बाकी बोलली आता मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये एक मजबूत पगडा केलेला आहे. तो अर्थातच गावदेवी बोरली या संघाने निश्चितच एक बहारदार खेळाचा नमुना त्या ठिकाणी सादर करून संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनावर अतिरच्छ केलेला आहे. एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिया काळेसाठी. खऱ्या अर्थाने वय वर्ष 16 आणि बहारदार खेळाचे ओपनच्या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतं. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सिया काळेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज या ठिकाणी श्री चाकलता क्रीडा मंडळ शिस्ते यांचा हा 25वा रौप्य महोत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आणि कालची जी स्पर्धा झाली अतिशय रोमांचक अशी स्पर्धा कालची झाली. पुरुष गटाच्या स्पर्धा होत्या काल आणि आज या ठिकाणी महिलांच्या स्पर्धा चालू आहेत. आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी सर्वांना आमच्या शिस्ते गावातील महिला मंडळांना धन्यवाद देतो की बहुसंख्येनं आज या ठिकाणी महिला मंडळ आजच्या या स्पर्धेचा आस्वाद घेताना आमच्या गॅलरीमध्ये बसून आज संपूर्ण महिला मंडळ आजच्या या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम सर्व आमच्या महिला मंडळाचं या ठिकाणी मी मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित आज या ठिकाणी या ठिकाणी अरविंद भाई पाशेकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 10,000 रुपयाची देणगी आली.